या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। कोल्हापुरातील महादेवी हत्येबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू। नांदणी मठाचे विश्वस्त राजू शेट्टी, सतेज पाटील आणि इतरही लोकप्रतिनिधी बैठकीला उपस्थित। कुणाला तरी हवे आहेत म्हणून आमचे हत्ती नेणार असं असेल तर आम्ही सहन करणार नाही, आम्हाला आमचा हत्ती हवा, राजू शेट्टींची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू महापालिका एकत्र लढण्यावर राऊतांचे सकारात्मक संकेत। एकत्र लढण्यावर ठाकरे बंधू चर्चा करणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया। एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सत्कार। ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल एनडीएच्या खासदारांकडून मोदींचा सन्मान। इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे भीती निर्माण झाल्यामुळे आजची एनडीएची बैठक। पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतलं असतं तर आम्हीही सत्कार केला असता, संजय राऊतांची टीका। आ बैल मुझे मार अशी परिस्थिती। एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींना टोला, तर ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी करून विरोधकांनी फजिती करून घेतली, मोदींची टीका। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। तर हसन मुश्रीफांच्या वक्तव्याला शुभेच्छा, राऊतांची खोचक प्रतिक्रिया। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये पुन्हा राजकारण तापणार। भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री व्हायला हवेत। 15 ऑगस्टच्या ध्वजावंदनाचा मान गोगावलेंना मिळावा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार, उदय सामंतांची प्रतिक्रिया। सर्वधर्म समभाव हा नपुंसक प्रकार। नाशिकमधील व्याख्यानात बोलताना संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक। मुंबई महानगर प्रदेशातील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार। आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीचं आयोजन। मनसे नेते अविनाश जाधव आज ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार। ठाण्यातील डान्स बार संदर्भात पोलीस आयुक्तांची भेट होणार। धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। माजी आमदार राहुल मोठे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात नळाला घाणेरडं पाणी। भाजपचे आमदार संदीप जोशी यांचं नागपूर महापालिका आयुक्तांना पत्र। तक्रार करूनही समस्या सुटत नाही, गुरुवारी गढूळ पाणी घेऊन आम्ही महानगरपालिकेवर येणार, संदीप जोशींचा इशारा। ठाण्यात अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अनेक फाईल्स मंजूर। लोढांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन फाईल्स मंजूर केल्या। मंजूर करण्यात आलेल्या फाईल्सची तपासणी व्हावी, मनसेच्या अविनाश जाधव यांची मागणी। विधिमंडळातील मारहाण प्रकरणामध्ये विशेषाधिकार समिती ॲक्शन मोडवर। 15 दिवसात उत्तर द्या, पडळकर आणि आव्हाडांना नोटीस। मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अहवाल विधिमंडळाकडे सादर, सूत्रांची माहिती। मंत्रालयात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन। खातेबदलानंतरची पहिलीच बैठक असल्यानं मंत्रिमंडळ बैठकीला महत्त्व। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मल्टिप्लेक्स मालक आणि चित्रपट निर्मात्यांची बैठक बोलावली। मराठी चित्रपटांना स्क्रीन उपलब्ध करून देण्यासाठी बैठक। सचिन खरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। कोथरूड तरुणी मारहाण प्रकरणी भेट घेतल्याची माहिती। अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी भेट। भारताला लक्ष्य करणं अन्याय आणि तर्कहीन। टॅरिफ वाढवण्याची धमकी देणाऱ्या अमेरिकेला भारतानं सुनावलं, तर भारत राष्ट्रीय हितांचं आणि आर्थिक सुरक्षेचं रक्षण करण्यासाठी सर्व पाऊल उचले, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। अनिल अंबानींना ईडीचं समन्स। आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये चौकशी करण्यात येणार। मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा। मुंबई महानगरपालिकेची 3133 दुकानांवर कारवाई। आतापर्यंत 1,98,00,000 दंड वसूल। मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्यासाठी 15 डब्यांच्या लोकल गाड्या चालवा। रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना। तर ऑटोमॅटिक दरवाजे बंद होणारी लोकल डिसेंबरमध्ये धावणार। येमेनच्या समुद्र किनाऱ्याजवळ 154 जणांना घेऊन जाणारी बोट उलटली।
68 आफ्रिकन स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याची माहिती. बोट दुर्घटनेत 12 जण सुखरूप तर 74 बेपत्ता. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.